नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ फर्स्टचा चॅप्टर 1 मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर पाहणार आहोत, जो की 8 मार्कला आहे. तर यातील पहिली कन्सेप्ट पाहूया. स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. तर स्टेटमेंट म्हणजे काय? अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह और असर्टिव्ह सेंटेन्स. म्हणजे असं वाक्य ज्यातून आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल, ती खरी आहे किंवा खोटी आहे, चूक आहे किंवा बरोबर आहे, हे आपण ठरवू शकतो. अशा वाक्यांना काय म्हणायचे? स्टेटमेंट. असं वाक्य जे काहीतरी डिक्लेअर स्टेटमेंट म्हणजे काय? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. लक्षात ठेवायचं कसं पहा. स्टेटमेंट म्हणजे काय? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सलाच काय म्हणतात? असर्टिव्ह सेंटेन्स. ओके. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स काय करतं? डिक्लेअर. त्यात काहीतरी इन्फॉर्मेशन सांगितलेली असते आणि ही इन्फॉर्मेशन आपण ट्रू और फॉल्स आपण डिटरमाइन करू शकतो. अशा वाक्यांना काय म्हणायचे? स्टेटमेंट. ओके. किती सोपं आहे, कळालं? अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह और असर्टिव्ह सेंटेन्स. अशी वाक्य जी आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन सांगतात किंवा काहीतरी माहिती देतात. ती माहिती आपण एकतर चूक आहे किंवा बरोबर आहे हे ठरवू शकतो. एकतर चूक किंवा एकतर बरोबर. ट्रू और फॉल्स, नॉट बोथ सायमल्टेनियसली. अशा वाक्यांना आपण काय म्हणतो? स्टेटमेंट. कळलं? एक्झाम्पल घ्यायचं एक. एक्झाम्पल. The moon is revolving around the earth. काहीतरी इन्फॉर्मेशन मिळते हे वाक्यातनं मिळते. वाक्य आहे द मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. ओके. चूक आहे बरोबर आहे हे आपल्याला थोड्या वेळ माहिती नाही, पण द मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ अशा टाईपच्या वाक्यांना काय म्हणायचे? स्टेटमेंट. आता चंद्र खरंच पृथ्वीभोवती फिरतो का? तर हो, फिरतो. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते? ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस स्टेटमेंट इज अ ट्रू. आणि इथं जर असं असतं द मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन, तर हे वाक्य काय असतं? ते स्टेटमेंट असतं, पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली असती? फॉल्स. तर कळलंय तुम्हाला स्टेटमेंट म्हणजे काय? अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह और असर्टिव्ह सेंटेन्स. कळलं? विच इज आयदर ट्रू और फॉल्स. कळतंय? द स्टेटमेंट आर डिनोटेड बाय कशाने दाखवतो? स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय स्मॉल PQR. ABCDतले स्मॉल अक्षर. डिनोटेड बाय PQR ... ओके. ट्रूथ व्हॅल्यू कळली तुम्हाला? जर स्टेटमेंट ट्रू असेल, ट्रूथ व्हॅल्यू. If statement is true, then it is denoted by capital T. If false, denoted by capital F. स्टेटमेंट म्हणजे काय कळालंय? अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह और असर्टिव्ह सेंटेन्स. म्हणजे असं वाक्य जे की डिक्लेरेटिव्हलाच म्हणतात असर्टिव्ह. तर डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय? डिक्लेरेटिव्ह शब्द डिक्लेअर करतं, म्हणजे काहीतरी माहिती सांगतं, किंवा थोडक्यात होकारार्थी वाक्य असतं. होकारार्थी असतं, पण होकारार्थी असू शकतं किंवा नकारार्थी असू शकतो, पण ज्याची आपण काहीतरी व्हॅल्यू ठरवू शकतो. ट्रूथ व्हॅल्यू ते बरोबर आहे की
चूक आहे असं आपण ज्या वाक्यात सांगू शकतो तशा सगळ्याच्या सगळ्या वाक्यांना काय म्हणायचंय? स्टेटमेंट. कळालं स्टेटमेंट म्हणजे काय? कन्सेप्ट क्लिअर? आता यातली आपण एक इम्पॉर्टंट नोट पाहणार आहोत. कोणत्या वाक्यांना स्टेटमेंट म्हणायचं नाही ते. तर काय आहे नोट? इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लामेटरी, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन आर नॉट स्टेटमेंट. अशी वाक्य जी की इंट्रोगेटिव्ह वाक्य आहे, एक्सक्लामेटरी वाक्य, ज्या वाक्यात कमांड दिलेली असेल, ज्या वाक्यात ऑर्डर केलेली असेल, ज्या वाक्यात रिक्वेस्ट असेल, सजेशन असेल, अशी वाक्य स्टेटमेंट नसतात. तर इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय? प्रश्नार्थी वाक्य. एक्सक्लामेटरी उद्गारवाचक वाक्य. कमांड एखाद्याला आपण कमांड देतो, ऑर्डर देतो, पाणी आण वगैरे. रिक्वेस्ट एखाद्याला विनंती करतो, सर कृपया मी आज होमवर्क केला नाही, उद्या करेल, अशी रिक्वेस्ट करतो, माझे मार्क्स वगैरे कमी करू नका, असं काहीतरी. सजेशन एखाद्याला सूचना देतो, हे असं कर तसं कर. आर नॉट स्टेटमेंट. अशी वाक्य ज्याच्यामध्ये काय असेल? प्रश्न विचारलेला असेल, असं वाक्य जे उद्गारवाचक असेल, ज्याच्यामध्ये कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन असे असतील, अशा वाक्यांना स्टेटमेंट म्हणायचं नाही. अशा वाक्यांना स्टेटमेंट म्हणायचं नाही. तर आता आपण हे डिटेलमध्ये पाहणार आहोत, हे कसं ओळखायचं अशी वाक्य ती. याच्यावरती जास्तीत जास्त 2 मार्क्सला क्वेश्चन असेल किंवा एखाद्या मार्क्सला MCQ विचारतात. चला, तर मग इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? प्रश्नार्थी वाक्य ही ओळखायची क्वेश्चन मार्कने. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला असतो. जरी बाकीचं काही कळलेलं नाही तरी पण शेवटी क्वेश्चन मार्क आहे का बघायचा, असला तर ही स्टेटमेंट नाही. प्रश्नार्थी वाक्य ही स्टेटमेंट नसतात. कळलं इतकं? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये काय? प्रश्नार्थी वाक्य, शेवटी असतो क्वेश्चन मार्क. व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम, शेवटी क्वेश्चन मार्क. अशी वाक्य ज्या शेवटी क्वेश्चन मार्क असेल आणि प्रश्न विचारलेला असेल, तुम्हाला प्रश्न विचारलाय का नाही हे जरी नाही कळलं, शेवटी क्वेश्चन मार्क असेल, तर अशा वाक्यांना म्हणायचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थी वाक्य. आणि प्रश्नार्थी वाक्य ही स्टेटमेंट नसतात. कळलं? सेकंड, एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे काय? तर उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्य. तर आता ही कशी ओळखायची बाबा? तर हिच्या इथं असतो असा एक्सक्लामेटरी मार्क, उद्गारवाचक चिन्ह. एक्सक्लामेटरी सेंटेन्सच्या शेवटी असतो एक्सक्लामेटरी मार्क, याला म्हणायचं उद्गारवाचक चिन्ह. आता याचं एक्झाम्पल पाहूया आपण. एक्झाम्पल, द व्हॉट ब्युटिफुल, इथं असतो व्हॉट ब्युटिफुल स्काय इज, आणि असं असतो उद्गारवाचक चिन्ह. अजून एक याची ट्रिक सांगते ओळखायची. याच्या शेवटी आहे ना क्रियापद दिलेलं असतं आणि पुढं एक्सक्लामेटरी. किती सुंदर आहे ते, असं म्हणजे त्याच्यामध्ये असं आश्चर्य टाईप असं व्यक्त केलेलं असतं. अशा वाक्यांना काय म्हणायचं? एक्सक्लामेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य. जास्त डोकं लावायची गरज नाही, शेवटी बघायचं एक्सक्लामेटरी मार्क, उद्गारवाचक चिन्ह. जर दिसलं तर तशी वाक्य ही स्टेटमेंट नसतात. उद्गारवाचक वाक्य ही स्टेटमेंट नसतात. कळलं? एक्झाम्पल, व्हॉट अ ब्युटिफुल स्काय इज, अशा टाईपमध्ये असतात. पण तुम्ही ओळखायची कशावरनं? जर जास्त तुम्हाला ग्रामर वगैरेला डोकं नसलं लावायचं तर इथं उद्गारवाचक चिन्ह, एक्सक्लामेटरी मार्क दिसला की म्हणायचं दिस सेंटेन्स इज अ नॉट अ स्टेटमेंट. कळलं? आता पुढचं पाहूया. कमांड. ज्या वाक्यामध्ये कमांड आणि ऑर्डरला एकत्रित काय म्हणतात? इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस ही पण काय असतात? स्टेटमेंट नसतात. ज्याच्यामध्ये कमांड एखाद्याला काहीतरी सांगितलेलं असेल, कमांड थोडक्यात. ऑर्डर एखाद्याला प्लीज, ते एखाद्याला आपण काय म्हणतो? ऑर्डर देतो, कमी कमांड काहीतरी सांगतो, असं मोठ्या आवाजात काहीतरी सांगतो. तर अशी वाक्य जी असतात ती पण काय असतात? स्टेटमेंट नसतात. कळलं? स्टेटमेंट
नसतात. नंतर रिक्वेस्ट. रिक्वेस्टमध्ये आपण काय करतो, एखाद्याला विनंती करतो. रिक्वेस्टमध्ये काय करतो आपण, एखाद्याला विनंती करतो. प्लीज गिव्ह मी युअर बुक. आपण काहीतरी मागतो, प्लीज कम हिअर, इकडे ये, असं ज्या वाक्यात असतं त्याला काय म्हणायचं, त्या वाक्यात काय केलेली असते, रिक्वेस्ट. हे पण डिटेलमध्ये पाहू. कमांड आणि ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय, आपण एखाद्याला काय करतो, काम सांगतो, सूचना देतो. रिक्वेस्ट म्हणजे विनंती करतो. सजेशन म्हणजे सूचना देतो. ओके. आणि ऑर्डर म्हणजे काहीतरी त्यांना आदेश देतो. ऑर्डर म्हणजे काय, याला मी मगाशी काय म्हणले, सूचना, आदेश. ओके. कमांड पण तेच. आणि ह्या दोन्ही कमांड आणि ऑर्डर ज्याच्यात असते त्या सेंटेन्सला काय म्हणतात, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ऑर्डर देतो, कम इन, स्टँड अप, ह्या दोन्हीलाच काय म्हणतात, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. हे तर मला शिकवायची गरज नाही, ग्रामरमध्ये तुमचं झालं असेल, पण मी सांगते म्हणजे इथं आलंय म्हणून. कमांड आणि ऑर्डर ज्यात असते त्यालाच काय म्हणतात, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. त्याच्यामध्ये दिलेला असतो आदेश. एक्झाम्पल पाहू याचं. कम इन, स्टँड अप. कळलं. आता इथं रिक्वेस्ट. रिक्वेस्ट म्हणजे काय, विनंती. ज्या वाक्यामध्ये केलेली असती विनंती, रिक्वेस्ट, ती वाक्य पण स्टेटमेंट नसतात. जशी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ही स्टेटमेंट नसतात, तशीच रिक्वेस्ट, विनंती ज्यात केलेली आहे ती पण स्टेटमेंट, ही सेंटेन्सेस ही स्टेटमेंट नसतात. आता विनंतीवाला आपण एक वाक्य लिहू. ओके. विनंती, ज्याच्यामध्ये काहीतरी विनंती केली. ओके. रिक्वेस्ट केली, प्लीज. पण विनंती करायची म्हणल्यावर प्लीज असे वर्ड वापरतात ना. प्लीज कम हिअर, प्लीज गिव्ह मी युअर नोटबुक, किंवा तुझं होमवर्क दे मला करायला, प्लीज कम हिअर. याचं एक्झाम्पल रिक्वेस्टचं. आणि सजेशनमध्ये एखाद्याला आपण देतो सूचना. चला आपण चालायला जाऊया असं म्हणत नाहीत का, तशी एक्झाम्पल जी असते त्याच्यामध्ये असतं सजेशन. लेट अस गो फॉर अ वॉक, चला आपण चालायला जाऊया वगैरे. लेट अस गो फॉर अ वॉक. कळलं तुम्हाला. इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन अशी वाक्य स्टेटमेंट नसतात. कळलं. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थी वाक्य ओळखायचे क्वेश्चन मार्कने. उद्गारवाचक वाक्य, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस एक्सक्लेमेटरी मार्कने, उद्गारवाचक चिन्हाने. कमांड आणि ऑर्डर हे तर आपल्याला कळतंय. कम इन, स्टँड अप अशी ज्याच्यामध्ये ऑर्डर दिलेली असती ती वाक्य पण स्टेटमेंट नसतात. रिक्वेस्ट, ज्यामध्ये केलेली असती विनंती, त्यात वर्ड शक्यतो वापरलेला असतो जास्तीत जास्त प्लीज, ही वाक्य पण स्टेटमेंट नसतात. सजेशन, ज्या सेंटेन्सेसमध्ये सूचना दिलेली असते ते सेंटेन्सेस सुद्धा स्टेटमेंट नसतात. ओके. ही नोट तुमची क्लिअर झाली. एक पण मार्क्स जायला नकोय. देन पुढचा टॉपिक पाहूया, ओपन सेंटेन्सेस. आता आपण पाहूया ओपन सेंटेन्सेस कशाला म्हणायचे. ओपन सेंटेन्सेस ही स्टेटमेंट आहेत का नाही. तर ओपन सेंटेन्सेस ओपन म्हणजेच काय, ज्या सेंटेन्समध्ये आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू डिटरमाइन करू शकत नाही, ते ठरवू शकत नाही हे याची ट्रूथ व्हॅल्यू येणार की फॉल्स येणार, अशा सेंटेन्सेसला म्हणायचे ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतात. ओपन सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. ओके. त्या नोटच्या खालीच लिहून घ्यायचे, ओपन सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. आता आपण हे समजून घेऊया, ओपन सेंटेन्स कशाला म्हणायचे. ज्या सेंटेन्समध्ये, ज्या वाक्यामध्ये आपण त्यांची ट्रूथ व्हॅल्यू डिटरमाइन करू शकत नाही, म्हणजे एकतर ते खरं वाक्य आहे की खोटं वाक्य हे सांगू शकत नाही, ते खरं पण असू शकतं काहींच्या बाबतीत खोटं पण असू शकतं, अशा वाक्यांना म्हणायचे ओपन सेंटेन्सेस. आता पहिले एक्झाम्पलवरनंच तुमच्या लक्षात येईल. तर 3x/2 - 9 = 0. तर हे वाक्य म्हणजे हे इक्वेशन बरोबर कधी येईल, ज्या वेळेस आपण इथं व्हॅल्यू टाकू, किती 6 टाकावं लागेल. सावित्रिक 18/2 म्हणजे काय येईल, 9 - 9 = 0. म्हणजे फॉर x = 6 ला हे काय येईल,
0 इक्वल टू 0 हे ट्रू होईल. पण एक्स सोडून जर बाकीच्या व्हॅल्यू 7, 8, 5, 4 तर ह्या वेळेस ह्या सेंटेन्सची व्हॅल्यू काय येणार? फॉल्स येणार. म्हणजे ह्या वेळेस हे फॉल्स असेल 7, 8, 5ला आणि एक्स इक्वल टू 6ला याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? ट्रू येणार. मग याच्या येतात का नाही? ट्रू पण व्हॅल्यू येते, फॉल्स पण येते, बोथ येतात सायमल्टेनियसली वेगवेगळ्या याला. तर मग हे कंडिशननुसार हे बदलतं. अशा वाक्यांना काय म्हणायचं? ओपन सेंटेन्सेस. आणि ओपन सेंटेन्स आर नॉट स्टेटमेंट. आणि इथं जर ह्या वाक्यात फक्त जर असं दिलेलं असेल क्वेश्चनमध्येच फॉर एक्स इक्वल टू 6, फक्त एक्स इक्वल टू 6 जर क्वेश्चनमध्येच दिलेलं असेल तर अशा वेळी हे जे एक्सप्रेशन आहे 3x/2 - 9 इक्वल टू 0 याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? ट्रूथ. आणि हे येणार स्टेटमेंट. पण इथं जर एक्स इक्वल टू 6 दिलेलं नसेल, एक्सची व्हॅल्यू दिसेल नसेल तर अशा वेळी हे स्टेटमेंट नाही. आता सेकंड पाहूया. ही इज अ टॉल. तो उंच आहे. पण तो कोण? तो हे आपण हेच सांगितलंय का? आपण ठरवू शकतो का तो म्हणजे कोण? कोण उंच असेल कोण नाही हे आपण सांगू शकत नाही. अशा वाक्यांना ओपन सेंटेन्स म्हणायचं. हे सुद्धा स्टेटमेंट नाही. थर्ड वाक्य आहे मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. द मॅथमॅटिक्स हा म्हणजे इंटरेस्टिंग म्हणजे काहीतरी असा आवडता सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्ट असणारा सब्जेक्ट आहे. तर हे समजा मला तो इंटरेस्टिंग वाटेल पण दुसऱ्या कुणाला तुम्हाला कदाचित वाटणार नाही. मग याच्या म्हणजे माझ्यासाठी काय येईल? याची ट्रूथ व्हॅल्यू येणार ट्रू. पण दुसऱ्या कुणासाठी त्यांना वाटणार नाही तो इंटरेस्टिंग आहे म्हणून, त्यांच्यासाठी त्याची व्हॅल्यू काय येणार? ट्रूथ, फॉल्स. मग हे सुद्धा स्टेटमेंट नाही. हे आपण ठरवू शकत नाही. हे पण स्टेटमेंट नाही. आता इट इज ब्लॅक इन कलर. इट इज पण कोण? काय? इट इज ब्लॅक इन कलर. याच्यामध्ये पण आपण याचं म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ठरवू शकत नाही. त्यामुळे अशा सेंटेन्सला म्हणायचं ओपन सेंटेन्स. आणि ओपन सेंटेन्स आर नॉट स्टेटमेंट. ह्या सगळ्या वाक्यात इन ऑल अबोव्ह दी सेंटेन्स द ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन दी सिच्युएशन. Therefore, such sentences are open sentences and this is not a statement. कळलं तुम्हाला? याच्या ट्रूथ व्हॅल्यू आपण ठरवू शकत नाही. आणि अजून एक याची ट्रिक्स देते. ही, इट असं जर सुरुवातीला असलं ना तर आपण यांचं ट्रूथ व्हॅल्यू डिटरमाइन करू शकत नाही. अशा वेळेस लिहून टाकायचं हे स्टेटमेंट नाहीत म्हणून. कळलं? स्टेटमेंटपर्यंत तुमचा टॉपिक क्लिअर झाला. ओके. आता नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ज, ट्रूथ टेबल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. म्हणजे मी व्हिडिओ छोटे छोटे करते, पूर्ण एकाच ह्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे होतं पण सुरुवातीला तुम्हाला नको लेंदी वाटायला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा. कळलं? स्टेटमेंट हा टॉपिक तुमचा क्लिअर झाला तर एवढेच सुरुवातीला याचंच पहा. म्हणजे हाच व्हिडिओ पाहून याची रिव्हिजन करा म्हणजे डोक्यात पण सुरुवातीला गोंधळ होणार नाही. थँक्यू.